गोष्ट आहे 1658 सालची. दिल्लीत औरंगजेब मुघल बादशाह झाला आणि त्याच वेळी दख्खनच्या प्रदेशात शिवाजी महाराजांची ताकद वाढत होती. विजापूरचे निजाम जे मुघलांच्या अखत्यारीत होते त्यांना महाराज सतत आव्हान देत होते. याच विजापूरच्या क्रूर सरदार अफझल खानाला महाराजांनी 1659 मध्ये आपल्या वाघनखांनी जखमी करून ठार मारले. अफझल खानाच्या मृत्यूने औरंगजेबाला स्पष्ट झालं दख्खनमध्ये त्याला महाराजांकडून खूप मोठा धोका आहे. शिवाजी महाराजांशी टक्कर घेण्यासाठी त्याला एखादा अनुभव संपन्न व ताकदवर सेनापती पाठवणं अत्यावश्यक होतं. याच दरम्यान विजापूरच्या बेगमनेही औरंगजेबाकडे मदतीची याचना केली. अशा वेळी औरंगजेबाला आठवण झाली त्याचा मामाची, शाहिस्तेखानाची. हा शाहिस्तेखान मुघलांचा एक क्रूर आणि अतिशय अनुभवी सेनापती मानला जाई. त्याला तब्बल 5 लाख सैनिकांसह दख्खनचा सुभेदार म्हणजे गव्हर्नर बनवून पाठवण्यात आलं. त्याला आदिलशाही निजामांशी हातमिळवणी करून महाराजांना संपवण्याचं काम दिलं होतं. जानेवारी 1660 मध्ये शाहिस्तेखान औरंगाबादला पोहोचला आणि त्याने आपलं मिशन सुरू केलं. त्याने एकामागून एक अनेक किल्ले जिंकले. सर्वात आधी त्याने शिवाजी महाराजांच्या राज्याच्या मध्यभागी असलेल्या पुण्यावर हल्ला करून त्यावर कब्जा केला. शाहिस्ता खान खूप क्रूर होता. त्याने महाराष्ट्रात येताना अनेक मंदिरे तोडली. पुणे, चाकण, कल्याण आणि उत्तर कोकणमधील अनेक किल्ल्यांवर त्याने आपला झेंडा फडकवला. शिवाजी महाराजांसाठी ही एक मोठी धक्कादायक हार होती, कारण पुणे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. याच पुण्यातील लाल महालात त्यांचं बालपण गेलं होतं. लाल महाल हातातून गेल्यावरही महाराजांनी लढणं सोडलं नाही. ते सतत मुघल फौजेला आव्हान देत राहिले आणि अखेर त्यांना विजय मिळवण्याची संधी मिळाली, ती म्हणजे 1663 मध्ये. 1663 मध्ये महाराजांनी आपला लाल महाल परत मिळवण्याची योजना बनवली. जवळपास 2 वर्षांपासून लाल महालावर कोणताही मोठा हल्ला झाला नव्हता, म्हणून मुघल सैनिक निश्चिंत, अति आत्मविश्वासी झाले होते. महाराजांनी याच अति आत्मविश्वासाचा फायदा घ्यायचा ठरवलं. लहानपणापासून या महालात राहिल्यामुळे शिवाजी महाराजांना महालाचा प्रत्येक कोपरा माहिती होता. पूर्ण योजना तयार झाली. ठरलं की रात्रीच्या गडद अंधारात आपल्या 400 निवडक आणि सर्वात धाडसी सैनिकांसह महालावर हल्ला करायचा. हल्ल्याची तारीख ठरली 5 एप्रिल 1663 आणि ती रात्र होती अमावस्येची. गनिमी काव्यात शिवाजी महाराजांना कोणीच हरवू शकत नव्हतं. महाराजांनी प्रत्येक पाऊल आधीच तपशिलात ठरवलं होतं. काही सैनिक वऱ्हाडी म्हणजे बराती लोकांच्या वेशात पुण्यात शिरले. काही मजूर म्हणून तर काही खुद्द मुघल सैनिक बनून आत आले. पुण्यातील स्थानिक लोक सुद्धा महाराजांना मदत करत होते, कारण त्यांनी 2 वर्ष शाहिस्ता खानाची क्रूरता सहन केली होती. मध्यरात्री महाराज आणि त्यांचे सैनिक मुघलांच्या तळाजवळ पोहोचले आणि अत्यंत वेगाने पहारेकऱ्यांचा बंदोबस्त केला. मग लाल महालाच्या मागच्या बाजूला जाऊन दरवाजाच्या चौकटीचा दगड उपसून ते किल्ल्याच्या आत घुसले. आत गेल्यावर मुघल पहारेकरी गोंधळले. ते हल्ला करणाऱ्यांवर तुटून पडले, पण कोणाला कळायच्या आत बाजी उलटली. महालात गोंधळ, आरडाओरड सुरू झाली. शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी मुघलांना एकामागोमाग एक संपवायला सुरुवात केली. शाहिस्ता खानही गडबडीत खाली उतरला. त्याच्यावरही हल्ला झाला. त्याचा मुलगा अबुल फत्तेह खान त्याला वाचवायला आला. या लढाईत फत्तेह खान ठार झाला. महालातील स्त्रियांनी दिवे विझवून टाकले, त्यामुळे संपूर्ण महालात अंधार पसरला. या अंधारात शाहिस्ता खान जीव वाचवण्यासाठी आत पळत गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला आणि अंधारातच तलवारीचा वार केला. या भयानक हल्ल्यात शाहिस्ता खान थोडक्यात वाचला, पण त्याने पाहिलं त्याच्या उजव्या हाताची 3 बोटं कापली गेली होती. घाबरलेल्या खानाने ओरडून आपल्या फौजेला हाक मारली. थोड्याच वेळात मुघल सैनिक महालात घुसले. या गर्दीचा आणि गोंधळाचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे तिथून क्षणात पसार झाले. शाहिस्तेखानाचा जीव मोठ्या मुश्किलीने वाचला. या लाजिरवाण्या पराभवाची बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचताच तो रागाने लालबुंद झाला. त्यानं लगेच आपल्या मामाला पुण्यातून थेट ढाक्याला जाण्याचा आदेश दिला.
मराठ्यांच्या या विजयानंतर मुघलांना पुण्याची नाकेबंदी सोडावी लागली. औरंगजेबाने शाहिस्तेखानाला तब्बल 20 वर्ष दरबारात येऊही दिलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील हा एक सर्वात महत्त्वाचा आणि थरारक हल्ला मानला जातो. तर मित्रांनो, ही होती ती श्वास रोखून धरणारी कथा, ज्यात शाहिस्ता खान स्वतःचा जीव वाचवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चपळ बुद्धी आणि पराक्रमापुढे हतबल होऊन पळून गेला. ही कथा कशी वाटली? तुमचे विचार नक्की कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, कारण अशा प्रत्येक कथा आपल्या इतिहासाच्या अभिमानाशी जोडलेल्या आहेत.